न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। छत्रपती संभाजीनगर जिल्हा पीक विम्यापासून वंचित। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता क्षेत्रफळाच्या दृष्टीने संभाजीनगर जिल्हा भरपूर मोठा आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्याखाली चिरडला जात असताना दुसरीकडे सरकारने त्याला पीक विम्याच्या लाभापासूनही वंचित ठेवले आहे। निकषांच्या जाचकटीच्या नावाखाली पीक विमा योजनेपासून बाहेर ठेवण्यात आले आहे। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन देखील विमा कंपन्या आणि प्रशासन मदत मिळवून देत नाहीत असा आरोप हर्सूल मंडळातील शेतकऱ्यांनी केला आहे। पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची नितांत गरज असते आणि अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे अत्यावश्यक असते, परंतु जिल्हाच योजनेबाहेर असल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मंजूर करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। शासनाने पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली आहे असे सांगून त्यांच्याकडून विम्याची रक्कम भरून घेतली, परंतु नुकसान होऊनही विमा मंजूर होत नाही आणि तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारला जात आहे। तालुक्यातील जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पदरात पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत। हतबल व निस्सहाय्य अशा शेतकरी राजाला मदत स्वरूपात पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवून द्यावी, अन्यथा ठिकठिकाणी आंदोलन उपोषण करण्यात येईल, अशी विनंती बाधित शेतकऱ्यांनी मीडियाशी बोलताना केली आहे। इंडिया न्यूज 28 गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव।